हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा इतिहास। पण हा इतिहास आपण आज पुस्तकातून किंवा एखाद्या विकिपीडिया मधून वाचणार नाहीये। आपण बीड शहराबद्दल चॅट जीपीटी ला काय माहिती आहे ते बघूयात। चॅट जीपीटी ची माहिती जास्त आहे की आपली माहिती जास्त आहे? चॅट जीपीटी मध्ये आम्ही सर्वप्रथम बीड शहराबद्दल काय माहिती आहे हे टाइप केले। पहिला प्रश्न आम्ही चॅट जीपीटी ला विचारला तो होता, डू यू नो द हिस्ट्री ऑफ बीड सिटी? त्याच्या उत्तरात चॅट जीपीटी ने टेक्स्ट दिलाय, बीड सिटी इज लोकेटेड इन द सेंट्रल पार्ट ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र. इट सर्व्स एज द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेडक्वार्टर्स ऑफ बीड डिस्ट्रिक्ट. त्याच्यानंतर आम्ही एक प्रश्न विचारला, डू यू नो द हिस्ट्री ऑफ बीड सिटी? तर बघूया चॅट जीपीटी ला बीड शहराबद्दल काय हिस्ट्री माहिती आहे। चॅट जीपीटी प्रमाणे बीड शहर हा विविध आणि समृद्ध आहे आणि त्यापैकी काही महत्त्वाचे टप्पे चॅट जीपीटी ने दिले। त्याने बीड शहराबद्दल 4 टप्प्यात डिव्हिजन करून हिस्ट्री दाखवलेली आहे। पहिल्या टप्प्यात प्राचीन आणि मध्ययुगीन काळ, ज्याच्यात सर्वात आधी सातवाहन आणि वाकाटक वंशाच्या अधिपत्याखाली असलेली बीडची माहिती आपल्याला मिळते। त्याच्यानंतर 12व्या आणि 13व्या शतकात बीड शहर येथे यादव वंशाच्या अधिपत्याखालील सरकार होते। त्यानंतर खिलजी आक्रमण झाले। 14व्या शतकात अलाउद्दीन खिलजीने दिल्लीवर आक्रमण केले आणि बीड दिल्ली सल्तनतच्या अधिपत्याखाली आले। त्याच्यानंतर इस्लामी काळात 14व्या शतकात बीड बहामनी सल्तनतच्या प्रदेशात समाविष्ट झाले। त्यानंतर निजामशाही आणि निजामशाही नंतर मोगल काळ। 17व्या शतकाच्या प्रारंभी बादशाह अकबर याने बीड काबीज केले। त्याच्यानंतर 17व्या आणि 18व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बीडवर नियंत्रण मिळवले आणि 19व्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटिश साम्राज्याने बीड याला बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग बनवला। स्वातंत्र्यानंतर बीड शहर 1947 साली हे बॉम्बे राज्याचे भाग बनले आणि 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर बीड त्याचा भाग बनला।